आज परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सत्यशोधक युवा संघाच्या माध्यमातून व अनेक संघटनांच्या माध्यमातून आम्ही जे परभणीतील टाकळी येथील रहिवासी आहेत उत्तम वावळे यांचा मुलगा रोहित वावळे याला ऊसतोडीच्या कामाला नेऊन तमिळनाडू जिल्ह्यामध्ये मारून टाकलेला आहे, त्याचा खून केलेला आहे। या प्रकरणामध्ये माननीय SP साहेबांना, पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही आज या संदर्भात बोललेलो आहोत। या प्रकरणामध्ये SP साहेबांनी जी काही रीतसर प्रक्रिया आहे, जी कायद्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे, या घटनेमध्ये या सर्व बाबीवर आम्ही चर्चा केली। ही घटना जे तामिळनाडूमध्ये आहे तर तामिळनाडू पोलीस यांच्याशी संपर्क झालेला आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, तिथल्या SPशी बोलणं झालेलं आहे आणि लवकरच तामिळनाडू या ठिकाणी जाऊन ते जे घटना आहे आणि त्या घटनेतला जो FIR आहे याच्यावर अभ्यास करून तो कायद्याने गुन्हा दाखल होणार आहे। म्हणून या सर्व घटनांमध्ये आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जिल्हा SP साहेबांना। आमची विनंती हीच आहे महाराष्ट्र शासनाला की महाराष्ट्र शासनानेही या संदर्भामध्ये लक्ष द्यावं, गांभीर्यानं याची दखल घ्यावी, कारण की महाराष्ट्राचं वातावरण दिवसेंदिवस वेगळ्या पद्धतीने एकीकडे जात आहे। म्हणून आमची विनंती आहे की या प्रकरणामध्ये लवकरात लवकर आपण या प्रकरणाचा तपास करावा आणि जी मदत या पीडित कुटुंबाला लागणार आहे, कारण की हे कुटुंब जे आहे ते अत्यंत गरीब आहेत, यांचा हातावर पोट आहे, असे लोक आहेत, या लोकांना मदतीसाठी कोणी नाही। म्हणून या लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे। त्यांचा मुलगा या ठिकाणी दगावलेला आहे, म्हणून या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी SP ऑफिसला सर्व पदाधिकारी आणि समाजातले जे काही काम करणारे युवक आहेत सर्वांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आदरणीय SP साहेबांनी अत्यंत उत्तम प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। त्यांना जे जे शक्य आहे या प्रकरणामध्ये त्यांनी ते केलेलं आहे आणि लवकरच एक टीम जे तामिळनाडूमध्ये इरोड नावाचा जिल्हा आहे, त्या इरोड नावाच्या जिल्ह्यामध्ये भवानी नावाचा तालुका आहे, त्या ठिकाणी एक परभणीमधून डेलिगेशन जाऊन या सगळ्या गोष्टीचा तपास घेणार आहेत आणि या प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व काम योग्य पद्धतीनं होणार आहे, असं आश्वासन परभणीचे माननीय SP साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे। एवढंच मी या ठिकाणी मीडियासमोर सांगतो आणि मीडियाचेही मी मनापासून धन्यवाद देतो की SP साहेबाकडे गेलेलो होतो, साहेबांनी आम्हाला जे सांगितलं ते बरोबर करणार असं सांगितलेलं आहे आणि आमचा मुलगा मारून टाकलेला आहे तिकडे नाही ना। समजा घरासमोरचाच आहे, त्यानं जिमा घेतला होता लेकराचा, मी समजा न्यालो लेकरू, पण तुमचं शेवटीपर्यंत आणून घालतो, मग तर त्यानं मधात लेकरू वापस आलेला, नंतर उचलून नेलं त्यानं, 2 माणसं पकडून 2 माणसं आणले त्यानं, तोंडाला बांधलेलं होतं एका माणसाचं, त्याची आई रडू लागली तरी त्यानं 6 वाजता पकडून नेलं लेकराला। त्याच्या नंतर नेल्याच्या बाद 15 दिवसाच्या बाद त्यानं पाण्यात बुडूबुडू मारलं लेकराला, फक्त मुकादमान मारलेलं।